नमस्कार. विजन एंटरटेनमेंट मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा पिरावाडी या गावाचं गावपळ. आता या गावपळ मध्ये नक्की लोक जातात कुठं, किती दिवस जातात, का जातात, याच्या पाठीमागे वारसा काय, याच्या पाठीमागे नक्की श्रद्धा की अंधश्रद्धा हेच आपण पाहणार आहोत. तर श्रीदेव इनामदार रामेश्वर मंदिरचा इतिहास हा 300 वर्षापूर्वीचा आहे. 1720 साली कोल्हापूरचे छत्रपतीने आचरा हे गाव इनाम दिलं, श्रीदेव रामेश्वरला इनाम दिलं आणि ते आजही त्या हक्काचं आहे, मालकीचं आहे. आचरा गाव आणि इनामदेव रामेश्वर या जागृत महाशिवस्थानाला 700 ते 800 वर्षांचा इतिहास आहे असे तज्ञांकडून सांगितले जाते. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी श्री रामेश्वर देवाला 2500 सुवर्ण होल दिल्याची नोंद इतिहासात संशोधकांकडून पाहायला मिळते. या देवस्थानाच्या शेकडो वर्षांच्या प्रथा परंपरा आजही लोक भावनेनं मानतात, पाळतात. त्यामुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील हे एक वैशिष्ट्यपूर्ण देवस्थान आहे. नमस्कार. तर आपण आता आलो आहे जे आचरा गाव आहे. आचरा गाव आता इथं राहायची सोय त्यांनी केलेली आहे. गाव पळणीमध्ये जे राहून लोक जे घर सोडून येतात 3 दिवस ते इथं राहतात आणि त्यांनी अगदी आपण बघायला चला आपण त्यांनी इथं अशी सोय केलेली आहे की अगदी लाईट सोय 2-4 दिवस अगोदर येऊन त्यांनी अगदी सारण वगैरे काढलेलं आहे. मसाची शेणाने परत अगदी रावटी बांधलेली आहे. आतमध्ये 3 खोल्या, जसं राहायची जशी सोय असते जसं आपलं घर असते त्या पद्धतीनं त्यांनी अगदी इथे व्यवस्था केलेली आहे. बघा घेऊया की आपण बघता आहात की आता वरती झावळ्याचं छत वगैरे केलेलं आहे. चांगल्या मेळी राहून परमनंट राहायचं असल्यानं त्यांनी अगदी परफेक्ट केलेलं आहे. शेडनेट बांधलेले आहेत. आपण कल्पना करू शकतो की हे किचन असावं जेणेकरून मोकळ्या हवा वगैरे मिळते. इथं अगदी जास्त घरातले लोक असतील तर जास्त लोकांसाठी राहायची उठायची किंवा आपण हॉल म्हणू, आणि महिलांसाठी म्हणला तर महिलांसाठी हा कंपार्टमेंट असावा. आपण बघितलं तर तसेच सेम व्यवस्था इकडे लोकांनी केलेली आहे. अगदी रावटी वगैरे बघण्यासारखे आहेत. नमस्कार. आपण जे रावटी उभं केले हे साधारण किती लोकांचं, किती फॅमिलीसाठी आहे हे? साधारण याच्यात 7-8 माणसं राहणार. बरं. फर्स्ट आहे तिकडं ते स्वयंपाक म्हणजे तिकडे जेवणासाठी. बर. हे मध्ये आहे ते त्यांच्या झोपासाठी पुरुषांसाठी. आणि हे दुसऱ्या फॅमिलीसाठी नाही, हे आता आमचं मी तुमच्या फॅमिलीसाठी. आमचं जेवणाचं रूम. तुम्ही बनवताना 2 रूम बनवले? 2च बनले. आम्ही सर्व मंडळी आम्ही एकच फॅमिली आहे ना. बरं बरं. सगळे घरातले. किती भाऊ एकत्र आहात? आम्ही आता जवळजवळ 20-25 माणसं इथे होणार. 20 नंतर होणार आहे. सगळे वांगणकर फॅमिली. आणि बाकी सकाळी वांगणकर फॅमिली. वांगणकर फॅमिली. बरं. आणि बाकी सकाळी पाणी तापायची सोय वगैरे काय असते किंवा काय गिझर होत केलं जातं? नाही पाणी. आणि जळणाची सोय काय? लाकडं. बघूया का आपण? मग लाकडं वगैरे आणले की आणायचे?
लाकडं आता थोडी आम्ही आणून ठेवली आहे. बर ते आपले पाणी तापवण्यासाठी चूल चूल बनवायची. बर बर इथे गुरांसाठी केलं आहे. एक गवत गुरांसाठी बर 4 दिवस काय लागणार आहे. बर आणि आणि ते महिलांसाठी केलं आहे. बाथरूम. हा बरोबर. महिलांना आंघोळ निघोळ करायला. आपली जनावर किती आहेत मग? काय आमची जनावर आता 5 जनावर 5 जनावर आहेत. काय काय आहे त्यातमध्ये? बर आणि 2 छोटे पाड्या, एक मोठा एक लहान आणि एक छोटी त्याची गायची वासर आहे. हे आता तुम्ही जे तंबू बांधायला लागला किंवा आपण रावटी म्हणून किती दिवसाला बांधायला लागलाय? हे आम्हाला जवळजवळ 3-4 दिवस लागले. 4 दिवस जायला लागले. किती तुम्ही एकटाच बांधताय? नाही, माझा भाऊ आहे मोठा, त्यांनी बहीण. आतापर्यंत तुम्ही हे जे गाव पळण आहे हे किती वेळा अनुभवलंय आणि ह्यावर तुमचा अनुभव काय? माझा अनुभव आता मी जवळजवळ आता मला आता झाले आता 51 वर्ष झाली ना. बरं. म्हणजे 3 वर्षांनी गाव पळण होते. बर बर गेल्या वर्षी झाली ना रे. चौथ्या वर्षी आज हे 4थं वर्ष. 4थ्या वर्षी माझं गाव पळण झालं. बर बर मग तुमचा अनुभव तुम्हाला कसं वाटतंय बाबा? ह्या गाव पळल्यानंतर तुम्हाला गावात गेल्यानंतर कसं फ्रेश वाटतंय? फ्रेश वाटतं जरा. एवढे वर्ष आम्ही काम बिम करतो, हे करतो, जमतो. जरा बाहेर जाऊन सगळ्यांबरोबर असं खेळणं बिळणं जरा बर नाती गोष्टी. बर मग आता ह्यात तुमच्या फॅमिलीमध्ये किती लोक आहे? आमच्या भागात 4 जण. बर मग आता हे गाव पळण का तुम्ही का साजरं करताय? म्हणजे तुमच्या आजोबांनी केलं म्हणून करताय की? नाही नाही नाही, आमचे ते रामेश्वराचे पहिले लोक सांगायचे, दोन्ही लोक, बर की त्या टायमाला काहीतरी ते भूत पिशाच असं काहीतरी असं हे होतं. बर त्यासाठी मग ते काहीतरी देवाने हे केलं त्यांना. म्हणजे असं सांगतात दोन्ही लोक पहिले सांगायचे हा की मग 3 दिवस त्यांच्यासाठी ते हे करतात. बर नंतर आम्हाला 3 दिवस आम्हाला इथे गावाच्या बाहेर होतं. असं पूर्वी हे वसाड गाव होतं. वसाड गाव होतं. त्या टायमाला देवाने विचारून त्यांना हे केलं की आपण इथं राहायचं. तर ते देवाने नाही, तुम्ही 3 दिवस बाहेर राहायचे. वर्षातून 1 दिवस होता. आता लाईनीत 1 दिवस राहणार, 1 वर्षातून 3 3 दिवस ते बाहेर तिथे भूत पिशाच काय असते ना असं वगैरे त्यांच्यासाठी ते 3 दिवस दिलेले असतात. 3 दिवस आतमध्ये पहिलं आमचं गाव हा वसाड म्हणजे भूत पिशाचीचं गाव होतं. बर देवाने इथं हे केलं. नाही केलं त्यांच्यासाठी घेऊन कौल घेऊन त्यांच्यासाठी 3 दिवस दिले. मग 3 दिवस आपण गावाच्या बाहेर राहायचं. रामेश्वरचे देवालय आहेत त्याची यात्रा काय भरते का? हो, रामनवमी. रामनवमीला होते. रामनवमीला. बर काय करतो ही मध्ये एक नाही, खडी एक नाही. लोकांची धावपळ सामान घेऊन इथे यायची. 2च्या आसपास तो सुरुवात होते. कारण कोंबडी सगळे पुराणा बांधून कोंबडीला त्याला लागणारं सर्व साहित्य पारवाडीतले लोक आहेत का नाही, नदी पार करून येतात. नदीतून तसंच येतं, त्या पाण्यातून त्या पाणी सुकं असलं तर शिजवायला भेटत नाही. तुम्हाला इथं पाण्याची वगैरे व्यवस्था सगळी होती चांगली. काय अडचण वगैरे काय नाही. लाईट पण आहे. ही जागा सगळी मुळे यांचीच आहे. ह्याला रेंट वगैरे का असतो का? भाडं काय देता काय? थोडक्यात काय वनभोजन हा ते तर आहेच की. टेंट उभा करायचा आणि 3 दिवस हवी तशी मजा करायची. या की. काय करताय? मजा म्हणजे नक्की काय? कशाबद्दल साजरे करताय? बरं कशाबद्दल कशाबद्दल साजरे करताय? लगोरी वगैरे असं काय, लपंडाव वगैरे काय. परत पाण्यामध्ये पोहायला जातो सर्वजण. बर मच्छी पकडण्याचा पण कार्यक्रम होतो. बर सर्वजण लगोरी बाकी याच्या अगोदर तुम्ही किती वेळा हे केलंय? माझी ही 3री गाव होय काय? बर कुठून आलाय तुम्ही? इथूनच साईड पलीकडे राहतो. मला शिक्षण वगैरे काय ग्रॅज्युएशन चालू आहे? आहे. तुम्ही तुमचा मोठा अनुभव काय आजपर्यंतचा? नाही कसं वाटतंय गाव पळण मध्ये तुम्हाला हाऊस वाटते का? हा मग बोला, तुमच्या भाषेत बोला, आवडेल तेव्हा. बर तुम्ही काय काय आता तुम्ही काय मदत केली आता इथं? तुम्ही मदत इथं काय करू लागला? काय केलं तुम्ही? काय झोपडं बांधलं, काय काय सारवलं, काय काय केलं. झाडू मारली, साफसफाई केली. बर
सर्वजण एकत्र मिळून करतो बर एकमेकांना. तुम्ही काय काय केलं सगळं केलं, झोपडी उपडी बांधली. मग दादाने काय केलं भैयाने काय केलं मदत त्यांना करायला. बर कधी इथं कधी आलाय तुम्ही मदतीसाठी 4 दिवस 8 दिवस येतोच. गावासाठी लक्षात आलं का की रोगराई पळून जाईल किंवा बाहेर गावातलं वातावरण तुम्हाला वातावरण इथलं फ्रेश मिळेल गावातल्यापेक्षा गावातलं वातावरण कसं राहील इथे आल्यावर कसं सगळे मिळून गप्पा टप्पा करतात. घरी आपापल्या कामात दंग असतात, कुठे कुठे जातात, टीव्ही मध्ये मोबाईल मध्ये. इथे कसं एकत्र मिळून सगळे राहतात, एकशी संवाद साधतात. आणि त्याशिवाय हे ऐतिहासिक गोष्ट आहे की आमच्या रामेश्वर देवस्थानाचं जे हे आहे पूर्वीपासून चालत आहे ते, त्याच्यात काहीतरी असं ते चाळेगत वगैरे असते, त्याच्यासाठी ते बाहेर काढतात. त्याच्यासाठी 3 दिवस म्हणजे रोगराई नष्ट होण्यासाठी, त्याच्यासाठी मग 3 दिवस गावच्या लोकांना देवाने कौल दिला की मग बाहेर जावं लागतं 15 दिवसांनी. 3 दिवस ती भूतांसाठी ते 15 दिवस मुदत देतात ज्यांना जसं जायचं आहे, कुठे बांधायचं आहे, त्याच्यासाठी मग 15 दिवस हे मग धावपळ चालू असते हे सगळं मनवण्यासाठी वगैरे. तुम्हाला आवडतं का हे हो, काही लोक जातात फिरायला, पण आम्हाला इथे राहायला आवडतं. आम्ही इथे राहतो, इथे सगळ्यांना आम्हाला मजा करायला भेटते ना. आणि परत गावात जाताना काय कशा पद्धतीने आत गावात जाता तुम्ही मग इथून मग सामान घेऊन जातो, मग थोडं थोडं हे काढावं लागतं. देवप्रसाद देतो. तुमच्या भाषेमध्ये बोला तर आवडेल काय अडचण नाही. 3 म्हणजे 3 दिवस राहिलो ना की 14 दिवशी परत देवाच्या इथे कौल लावतात. कौल लावून झाल्यानंतर देवाने जर दिला कौल तर ठीक, नाही दिला तर मग 5व्या दिवशी परत लावतात आणि 5व्या दिवशी परत जावं लागतं. म्हणजे उद्या येताना कसं गाडीतून येता सगळं साहित्य घेऊन आता गाडीची सोय झाली, पूर्वी लोक डोक्याने वगैरे आणायचे, बर डोक्याने सामान, बैलगाडी वगैरे तेव्हा त्याचं साधन करायचे. आता काही लोक टेम्पोने आणतात, काही डोक्याने आणतात. आपले गाई तुम्हाला काय वाटतंय गाव पळणमध्ये तुमचं माहेर कुठलं इथं जवळ आहे का गोवा? मग तिकडे गोव्याला गाव पळण असतं का? बर मग तिकडे माहेरून कोण येतं का इकडं? येतात दरवर्षी येतात. बर हा तुमचे जनावर काय काय आहेत? बैल आहे. 2 गाय आहेत. बर बर कुठं त्याची व्यवस्था काय केली कुठे केली का? त्यांना असं शेड मारलंय की नुसते दावण केले? त्यांना झाडाखाली आश्रय, झाडाखाली असे खूप पुरले त्यांना. बर आणि त्यांना खायची व्यवस्था? भुईमुगाचं गुळ सरला आणलाय. बर आणि पेंट वगैरे काय घालता का? पेंट पण घालला. बर बर दिवस केले. बर ह्या 3 दिवसामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं दिवस इथं घालवता? मग कशा पद्धतीनं साजरे करता तुम्ही? आता तो मुलींचं एक ठीक आहे, त्याला नाचतील पोहायला जातील मासे पकडायला का तुम्ही पण जाता मासे पकडायला? आम्ही जेवण करायला पाहुणे आले यायला ते आले त्यांच्या संगीत वगैरे संगीत खुर्ची वगैरे खेळतो. होय का? बरं संगीत खुर्ची असते. मग आता ह्या 3 दिवसामध्ये आपल्याला इथं तुम्ही मच्छी मटण वगैरे काय बनवता का? मग देवाने कौल दिलाय म्हटल्यानंतर चालतंय ना? असं काही नाही. देव म्हणतो तुम्ही गाव सोडून बाहेर कुठे पण करा. बर कुठे पण जा, काय पण करा. बर बर इकडून आल्यानंतर परत जावं नाही लागत गावात, परत जायचं नाही. मग परत मंदिर नाही जायचं? 3 दिवस काय ते एकदम लागेल नाही तर घेऊन यायचं. हा 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 म्हणजे एकदा तिकडून इकडे आले परत 3 दिवस. फिरायचं नाही. बर बर